संपादनाचे पैसे काढण्यात हे प्रांत अधिकारी अत्यंत भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत। यांच्या संवेदना माणसाप्रती मेलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आजच्या दिवशी जाहीर निषेध करतो। नेहमी नायब तहसीलदारला कोणतरी क्लर्कला बसवायचं, निवेदन घ्यायचं, परंतु या भिवंडीतली कायदा सुव्यवस्था संपूर्णतः धोक्यात आलेली असताना प्रांत अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे। त्याच्याबद्दल सगळे दलित संघटना, सगळे भाषिक, सर्व जातीय, सर्व मानवतेला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक या प्रांत अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रांत अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आजच्या दिवशी मी मागणी करतो। भिवंडी प्रांत अधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। प्रांत अधिकारी शासन त्यांना हे इम्पॉर्टंट वाटलं नाही एवढं। या देशामध्ये दलित मेल्याने ना सरकारला वाईट वाटतंय, ना जातीवादी लोकप्रतिनिधींना वाईट वाटतंय, ना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाटतंय। कारण मोदी सरकारचं वाक्य आहे की एखाद्या दलिताचं मरण म्हणजे गाडी खाली येणाऱ्या कुत्र्याचं मरण आहे। अशा पद्धतीचा जर सरकारची भूमिका असेल तर असे निगरघट्ट अधिकारी, असंवेदनशील अधिकारी दलितांना न्याय काय देणार, हा खऱ्या अर्थाने 2024चा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत्या काळामध्ये ही आंबेडकरी जनता लोकशाही मार्गाने देईल हे आजच्या दिवशी आम्ही सांगू शकतो। तुम्हाला काय वाटतं? माईक घे ना, माईक घे ना। प्रतिकाराच्या चळवळीत आम्ही तुमचे बाब आहोत। ही लढाई सुरू ठेवायची। आताच या मोर्चाचं संयोजन आणि नेतृत्व ज्या लढाऊ आणि क्रांतिकारक ॲडव्होकेट किरणजी चन्नेंनी केलेलं आहे, मी कोणाला धन्यवाद देणार नाही, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे आणि तुम्हाला विशेष करून तुमचे आभार मानत नाही पण तुम्हाला धन्यवाद देतो की इतक्या उन्हातानं तुम्ही आलेला आहात। संकेतला ज्याने मारलं आहे त्याला वाटलं असेल की मी शिंदे गटाचा मी भिवंडी शहराचा उपप्रमुख आहे, माझं पुढे वाकडं करू शकत नाही। अरे आम्ही त्या खोकेवर शिंदेला फाट्यावर मारतो, तर तुझी काय अवस्था करून ठेव। या धोत्र्याचं धोतर जागेवरती राहील का?